दिला आपुले करी असं करतो, हा देहरूपी पिंड ज्याच्यापासून तयार झाला त्यालाच माघारी अर्पण करतो. याच्यासाठी सुद्धा काळीज असावं लागतं बरं का, याच्यासाठी धडा असावा लागतो. इथं बसलेल्या एखाद्याला होईल का इच्छा, स्मशान वैराग्य प्राप्त होतं माणसाला, पण स्मशानभूमीत गेल्यानंतर एखाद्याला घालवायला आपण जातो, मग तिथे गेल्यावर माणसांची चर्चा काय सुद्धा माणसाच्या जीवनात नाही रे, काय सुद्धा माणसाचं खरं नाही. काल चांगला होता, अहो रात्री आम्ही संघ जेवलो आणि रात्रीच आम्ही एकाच धाब्यावर पिलो, बिस्लरी घेऊन पिलो, पाणी तहान लागली होती आम्हाला. डोक्यात तुम्ही दुसरा विचार आणत जाऊ नका. काल चांगला होता आणि अचानक घडोघडी काय झालं याला, अचानक निघून गेला. हो चांगला जोडीदार होता, पण हे कधी स्मशानभूमीत गेल्यानंतर त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. पण स्मशान वैराग्य प्राप्त होऊन फायदा नाही. तुकोबांना वैराग्य प्राप्त झाले, पण ते कायमस्वरूपीचं. महाराज म्हणले आता इथं राहून तरी काय फायदा आहे. आतापर्यंत मी जे चंदनासारखा जिजवला आहे, पण लोकांसाठी, स्वतः करता मी काही केलं नाही. लोकांना मी सांगितलं चांगलं वागा, चांगलं जागा, पण मी असं सांगायचो माणसं म्हणायची त्या तो केला याड लागले, त्याच्या लई नादी लाग नका. आणि मग तिथूनच शिकवण मिळली समाजाला, फुकट सांगणाऱ्याची जगात किंमत राहत नाही विशाल बाबा. सगळे कीर्तनकार जे ठरवून पैसे घेतात त्याला कारणच ते. फुकट तुकाराम महाराजांनी माऊलीनं सांगून बघितलंच की, पण जे फुकट सांगाय गेलं त्याच्याच जुळीत माणसानं शेण का लावलं. जे फुकट सांगाय गेलं त्याचाच गाता उचलला, इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकला. अहो टरा टरा माणसांनी फाडला गाता. माणसं काही शहाणी आहेत का? फुकट सांगणाऱ्याची जगात किंमतच राहत नाही. आणि मग तुकोबांनी विचार केला आता ह्यांना सांगून उपयोग ना, आता मनाला सांगायला सुरुवात. आणि मग मनाचे अभंग नको नको म्हणा, गुंतू माया जाय किंवा फलकड तो संसार, येथे सार भगवंता ऐसे जागवे तो म्हणा. मनाला सांगायला सुरुवात केली आणि मग विचार परिवर्तन व्हायला लागलं. पुन्हा जाताना म्हणजे पाया पडू का तुमच्या, पाया पडू का, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोलारा, अजून सुधरा, अजून सुधरा. आणि मग शेवटी जाताना पुन्हा विनंती, आम्ही जातो तुम्ही कृपा. किती विनंती आहे बघा. अख्खा गाथा जर चालला तर एवढी मोठी विनंतीचं पान निघल महाराजांचं. कधीही त्यांच्या हातून उन्मत भाषा कधीच नाही महाराजांकडून, फक्त नम्रच भाषा ही तुकोबांच्या गाथ्यातनं शिकायला मिळतं. आणि मग त्या तुकोबांनी सांगितलं ही कृतज्ञता व्यक्त करताना, माझा देह मी देवाच्या चरणावर अर्पण करणार, ही कृतज्ञता आहे. तुकोबांच्या मनात जशी कृतज्ञता आहे तशी प्रत्येकाच्या मनात आपल्या आईवडिलापाशी कृतज्ञता असली पाहिजे. वर्षश्राद्ध म्हणजे वेगळं काय, वर्षश्राद्ध म्हणजे मी मगाशी सांगून गेलो, कृतज्ञता पाहिजे. आणि 21व्या शतकात विशाल बाबा कृतज्ञतेचा अभाव आहे. सगळ्या गोष्टी माणसाला मिळाला, पैसा, प्रसिद्धी, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, गाडी, बंगला, नोकर चाकर, जमीन जुमला, इस्टेट, पाणी सगळं मिळलं आपल्याला, पण कृतज्ञता राहिली नाही हो. ज्यांनी मोठं केलं, ज्याला मला घातलं, तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, लालन पालन पोषण केलं, समाजात मान मान्यता प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्यांच्यामुळं मोठं झालो आणि समाजात आज आम्हाला वजन आहे, त्या माणसांप्रती कृतज्ञता व्यक्त आम्ही करतोय का? बोला, प्रामाणिकपणानं उत्तर द्या. त्यांच्याप्रती जर कृतज्ञता आमच्या मनात नसल तर वळकून जायचं. अजून आपल्याला बरंच काही शिकायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हा विधी झाल्यानंतर फायदा काय? म्हणजे पूर्वजांच्या ऋणातनं अंशतः उतरा येतं. फिटले पितरांचे ऋण. ऋण नावाचा शब्द आहे उपकार. उपकार नावाचा, उपकार म्हणजे उपकारच. मग बसलेली माणसं म्हणतील या श्रीराम परिवारात आपल्या आईचं वर्षश्राद्ध आम्ही घालतोय, सगळे एवढा मोठा खर्च करतोय, काय नेमकं आमच्या आईनं आमच्या उपकार केला असेल की तिचे वर्षश्राद्ध आम्ही घालावं? नाही नाही, एवढा मोठा मंडप घालायचा, स्पीकर लावायचा, भजनी मंडळ बोलवायचं, यूट्यूब चॅनलवाले वाजवणार, गायक वादक कीर्तनकार, सगळं कशासाठी खर्च करायचं? आमच्या आईनं काय केलं? तुकोबांनी सांगितलं, सगळ्या साधू संतांनी सांगितलं, हे न दिसणारे उपकार केले. दिसत नाहीत उपकार त्यांचे, फक्त झालंय कसं, आम्हाला ते मान्य करायला आम्ही जास्त शिकल्यामुळं आमचं शिक्षण आडी यायला लागलं. आम्ही तर म्हणतो सुशिक्षित माणसापेक्षा माने बाबा अडाणी माणसंच बरी. का? अहो अडाणी माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच आपली संस्कृती टिकून आहे बाबा. अडाणी माणसं म्हणजे गावाकडची खेडू माणसं जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत धोतर घालायला लाजत नाहीत, आहेत तोपर्यंत डोक्यावर टोपी घालायला लाजत नाहीत, आहेत तोपर्यंत कपाळाला गंध लावायला लाजत नाहीत. का? संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आहे जुन्या माणसाचं. तर ही नवी पोरं आली, 4 पुस्तकं वाचली, टपराच्या गाडीत फिरायला लागली आणि मग म्हणायला लागली त्याला काय महाराज लोकायचं ऐकायचं नसतं, सांगणं त्यांचा धंदाच आहे, त्यांच्या लय नादी लागायचं नाही. आणि त्यांनी तर कुणाला सांगायचं, आपण सुधारल्यावर कुणाला त्यांनी तरी सांगायचं, लय त्यांचं ऐकत जाऊ नका. नाही सांगितलं तो काय खातोय? म्हणजे कोविडच्या काळात लॉकडाऊनमध्ये महाराज लोक मिलीच का सगळी? अहो कीर्तन बंद होती 2-2.5 वर्ष, मग मिली का महाराज? नाही नाही नाही, मरत नसतंय कोण. कीर्तन उदरनिर्वाहाचं साधन नाही, डोक्यातनं काढून टाका. हे आमच्या धोतरावून फेट्यावर जात जाऊ नका. गेल्याच वर्षी माझं बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय. उच्च विद्या विभूषित सगळे कीर्तन करा. आम्ही आमचं काही कौतुक सांगायचं बाबा, आळंदीला राहून आली सगळी मंडळी. आळंदीत मामासाहेब दांडेकर स्वतः PhD होते. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आमचं शिक्षण जर माय बापाच्या कृतज्ञता व्यक्त करायला आड येत असेल तर ते शिक्षण कामाचं नाही. मी नेहमी सांगत असतो माणसानं उच्च शिक्षित व्हावं पण त्यासोबत सुसंस्कृत सुद्धा व्हावं. आता शिक्षणाची गरज सगळ्यालाच आहे. सगळी माणसं शिकली पण संस्कार विसरली. सहज पोरं आपल्या आईजवळ जातात आणि तिला हात जोडून सांगतात, आई तुला रात्री मी हे करायला सांगितलेलं नाही ना केलं तू, मला माहीतच होतं. तुला काडीची सुद्धा अक्कल पाठ आहे सगळं तुमचं, मला काय विचारता. अहो पाठ आहे, घरोघरी मातीच्याच चुली. आई तुला काडीची अक्कल नाही. आईला जर काडीची अक्कल नसती तर माझा प्रश्न आहे बेलवंडीतल्या माणसाला. तिला जर काडीची अक्कल नसती विशाल बाबा तर तिनं काडीनं काजळ लावताना डोळ्यात काडी घातली नसती का? ही सुद्धा काडीच आहे ना हो. तिची नेमकी अक्कल कसल्या काडीची काढता तुम्ही? अहो तिला काडीची अक्कल नसती तर तिनं बुबुळच बाहेर काढलं असतं तुमचं. पण तिला अक्कल होती त्यामुळे तिनं तुमचं संगोपन केलं. स्वतः ओल्या जागेत झोपली, तुम्हाला सुक्या जागेत झोपवलं, तिचं संगोपन केलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला चालत बोटाला हाताला धरवलं, चालायला शिकवलं, रांगायला शिकवलं. बाबा आई तात्या नाना आप्पात हे सगळं म्हणायला शिकवलं आईनं. ती सुद्धा आमची गुरुच आहे की. उगीच तिला देवाची प्राप्ती दिली नाही. मातृदेव भव पितृदेव. देवपद प्राप्त व्हायला त्याला आधी आचरण तेवढं शुद्ध असावं लागतं. कुणी कुणाला देव म्हणत नाही, कुणी कुणाला संत म्हणत नाही, कुणी कुणाच्या पाया पडत नाही. चरण धरायचे असतील तर नीट आहे का, कुणाचे तरी चरण धरायचे असतील तर आचरण शुद्ध असावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग फिटले पितरांचे ऋण काय भानगड, तर यांच्या ऋणातनं उपतराय होता येतं. काय उपकार केले? सुभाषितकार म्हणतात अनंत केले. एक नाही अनंत, इन्फिनिटी. आई ग तोर तुझे उपकार 9 महिने अन 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार असुनी माझा स्वभाव व्यर्थ परिमी लाडके तुझे अपत्य देवोनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार. आई ग थोर तुझे उपकार. सुभाषितकारानं सांगितलं हो, एक उपकार नाही अनंत केले. काय केले हे फक्त सुशिक्षिताला कळणार नाही. माझी भाषा सगळ्याला पटेल बघा. जगाच्या पाठीवर बाकी लोकांचा विचार केला ना बाबा तर सगळं दुनिया शिकवते. घरातनं 2च गोष्टी शिकायच्या. आईकडनं शिकायचा संस्कार, बरं का वनवे पाटील, आईकडनं शिकायचा संस्कार आणि बापाकडनं शिकायचा संघर्ष. बाकी शिकवायला दुनिया मोकळीच बसलेली आहे. विठ्ठल दोन गोष्टी फक्त घरातनं शिकायच्या. संस्कार शिकायचा असेल ना तर आईकडनं शिकायचं. एखादं पोरग जर गावात गेलं उद्धटपणे एखाद्या माणसाला उलट बोललं तर गावातली पाटील लोक असतात, सरपंच लोक मोठमोठी प्रतिष्ठित, ते म्हणतात कार पाप्या तुझ्या आईनं हेच शिकवलं का तुला? संस्कार. संस्कार शिकायचा असेल तर आईकडनं शिकायचा आणि संघर्ष बापाकडनं. भीती वाटल्याच्या प्रसंगाला बापाच आठवतो बाबा. नाही तर रस्त्यानं चालला तुम्ही भला मोठा साप, तिथं म्हणता का आई ग केवढा मोठा साप आहे म्हणता का? बाप रे. भीती घालवतोय ना, संघर्ष करायला शिकवतो, त्याला बाप म्हणायचं असतं. काय हे उपकार केले आईनं? आमच्या आईनं आमच्यावर प्रमुख उपकार केले. पटपट पटपट ऐका. ईनं आम्हाला उदरात जागा दिली. उदर म्हणजे गर्भात जागा दिली, पोटात जागा दिली. आणि बसलेल्या माणसाला जर बेलवंडीतल्या वाटत असेल गर्भात पोराला वागवणं आईचा उपकारच नाही, तुम्ही मोगम गप्पा हाणू नका. तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, 2.5 किलोचा वजनाचा दगड घ्यायचा, पोटाला बांधायचा आणि आपल्या बारड गावातनं एकदा पंचायतीला त्या पिरबाबाच्या देवळापासून जाऊन यायचं. आणि मग काहीच नाही वाटलं तर मग आल्यावर यादव महाराजाची गाठ घ्या. उपकार वाटत नस काय? आईचा उपकार वाटत नाही का? 2.5 किलो वजनाचा दगड आम्हाला 500 मीटरवर घेऊन चालता येत नाही. 9 महिने तिनं 9 दिवस गर्भात आम्हाला वागवलं. बरं 2.5 हा जर आईचा उपकार वाटत नसेल तर महाराजांचा अभंगच चुकीचा आहे असं म्हणावं लागल. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीती. सगळ्याला पाठ आहे. लाभावीनं प्रेम कोण करत असेल तर घरातली फक्त आईन घरातले बाप. बाकी सगळी दुनिया स्वार्थासाठीच प्रेम करते. जोवरी चळण गा तोवरी म्हणते माझा माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळले
जोपर्यंत सत्ता आहे, संपत्ती आहे, तारुण्य आहे, आपलं शरीर धनधाकट आहे, जोपर्यंत आपण रोज ताजा माल घरात घेऊन येतोय तोपर्यंत बेलवंडीकर आपल्याला घरात किंमत आहे. ताजा माल जोपर्यंत पैसा घेऊन येतोय तोपर्यंतच माणसं 3 टाइम जेवायला देणार, 2 टाइम चहा देणार, नाश्ता देणार, सगळं विचारणार, टापटीप सगळी व्यवस्था. कुठपर्यंत? गांधी बाबा जवळ आहेत तोपर्यंत. एकदा का गडी मोकळा झाला की मग अवघे करीती हाड हाड. घरातली माणसं ज्याला जन्म आपण जन्माला घातलं ती पोरं सुद्धा म्हणणार आता आमच्या म्हाताऱ्याची साठी बुद्धी नाटी झाली, त्याचं लय ऐकत जाऊ नका बाबा, ते तसंच म्हणतो आमचा म्हातारा, त्याचं लय ऐकायचं नाही, त्याला काय कळत असतंय तेव्हा आमच्या घराची चव घालावते म्हातारा, म्हणून त्याला आता मागं मी झोपडं बांधून देत असतो. ज्यानं लाख रुपये पगार आणला, बंगला बांधून दिला, त्याच्यासाठी जर आपण झोपडीची व्यवस्था करत असू तर ओळखून जायचं आपण कुठल्या समाजात जगतोय आणि कुठली संस्कृती आपली चालली. सांगायचं तात्पर्य एकच आहे, जग प्रेम करल, दुनिया प्रेम करल, पण स्वार्थ असल्यावर आणि निस्वार्थ प्रेम करल ती फक्त आई आणि घरातले बाप. विठ्ठल आज या श्रीराम परिवारातली आई निघून गेली, तीनही पोरांना आठवल. जोपर्यंत आई जिवंत होती तोपर्यंत किती उशीर होऊ द्या याला, रात्रीच्या 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, 2 वाजू द्या, 2:30 वाजू द्या, 3 वाजू द्या, किती उशीर आला तर सगळ्यात आधी प्रश्न असतो आईला, बाळा जेवलास का? रे जेवलास का हा प्रश्न विचारणारा माणूस घरातनं निघून जाणं म्हणजे ती आईची जागा आहे, पुन्हा कुणी घेऊ शकत नाही. हा घरातली पत्नी सुद्धा तुम्हाला उशिरा आल्यानंतर जेवायला वाढल, पण पत्नीचं जेवायला वाढणं विशाल बाबा कर्तव्यापोटी आहे आणि आईचं जेव घालणं प्रेमापोटी आहे. विठ्ठल मराठी व्याकरणाचा ज्याचा अभ्यास आहे त्याला आई शब्दाचा अर्थच कळल. आ म्हणजे आत्मा, नी म्हणजे ईश्वर, ती पाठ झालं सगळ्याचा. आता आई शब्द किती गोड आहे बघा. मीठ नावाचा शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढे आई शब्द लिहायचा. बघा पटपट ऐका आता. मीठ शब्द लिहायचा पेनानं आणि त्याच्या पुढे आई शब्द लिहायचा, पण वाचताना वेगळं वाचायचं नाही, एकत्र वाचायचं. काय तयार होतं? मिठाई. मिठासारख्या खारट पदार्थाला जी गोड करते तिचं नाव आई. किती सोपं आहे. अहो मिठासारख्या खारट पदार्थाला जर गोड करत असेल तर आपल्यासारख्या अवगुण्यातनं ती गुण शोधून काढणार नाही का? गुणी लेकरावरती तर कोणी बी प्रेम करतो. बारकं पोरगं दिसलं, गोड गोड दिसलं, गालात हसलं, खळी दिसली त्याच्या चेहऱ्यावरती, दिसायला गोर्रपान, मग विशाल बाबा कोणी बी त्याला उचलून घेतं, गोड गोड पापा घेतं. पण शेंबडं पोरगं दिसल्यावर त्याला कोण उचलून घेतं का? उलट माणसं म्हणतात पळ हातपाय धुवून या. अवगुण आहे म्हणजे ती अवगुण. स्वच्छता ठेवत नाही, अस्वच्छ राहतं. पण अवगुण्यावरती सुद्धा आईच प्रेम करते. आई त्याला जवळ बोलवते, त्याचा गोडगोड पापा घेते आणि मग सांगते यार चांगल्या माणसात आपल्याला फिरावं लागतं, जरा चांगलं टापटीप राहत जा. अवगुण्यावरती सुद्धा प्रेम करते. ह्याने प्रेम करायचा धडा फक्त आईचाच आहे. विठ्ठल लेकरांच्या अनंत चुकांना जी क्षमा आहे त्या दयेच्या महासागराचं नाव आहे आई. एकदा का आई निघून गेली की पुन्हा त्या चुका कोणी पदरात घेतच नाही हो. आई जिवंत आहे ना, श्रीराम परिवारातल्या लोकांना आठवल बघा. आई जिवंत आहे तोपर्यंत लेकरू जरी चुकलं तरी आई त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करते. म्हणजे उदाहरणार्थ गावातल्या एखाद्या पोराच्या आईला गावातल्या सरपंचानं जाऊन सांगावं, आई तुमच्या पोराला जरा चांगलं वागायला शिकवा. त्याची सायकल कुठं बघा, बाजाराची पिशवी कुठं पिऊन पडते. बारड गावात बघितलं मी, पुलाचं काम चाललं होतं, त्याची सायकल पुलाखाली, पिशवी कुठं. आणि काय जरा पोराला चांगलं वागायला शिकवा, जरा त्याला पियतंय, लोकांच्या नादी लागतंय, घरादाराचं नाव त्यानं उद्ध्वस्त करून चांगलं वागायला शिकवा असं म्हणल्यावर म्हणते काय, हो हो दर आठवड्याला पिऊन पडतो ते माझाच आहे बरं का, माझाच आहे, माझाच दिवा आहे माझा, असे म्हणते काय. छे, उलट सांगाय आलेल्याला म्हणती बाया मागं सारून पदर खोचते, डोक्यावर पदर घेऊन सांगते पाटील माझा तसला नाही. सांगायला कचा नसतो, ते म्हणतो आज नाही ओळखत त्याला मी. काय काय करतो, कुठं कुठं जातो, काय काय करतो आणि कुठं कुठं जातो मला चांगलं माहीत आहे. माझा नाही काय म्हणता, स्वतःच्या डोळ्यानं बघितलाय तुमचाच आहे. आणि मग ती बिचारी लाजतेन पदर आडवा घेते तोंडाला आणि ती बिचारी माऊली म्हणते हो हो माझा तसा असेल बरं का, पण शेजाऱ्याच्या नादानं पियला असेल, पण माझं तसलं. तिचं नाव आई. विठ्ठल लेकरांच्या अनंत चुकांना जिथं क्षमा आहे. मी सांगतोय कशासाठी, अनंत चुकांना क्षमा आहे. तुम्ही किती चुका तरी आई कधीच म्हणणार नाही माझं पोरगा अवगुणे. अवगुण्यातले सुद्धा चांगले गुण शोधून काढते. तिला म्हणायचं आई. ती आई निघून गेली. काय उपकार केले तिनं? पोटात जागा दिली. पहिला उपकार सांगितला. दुसरा उपकार केला तिनं, आम्हाला दूध पाजलं आणि रक्त दिलं. दुधाची आणि रक्ताची किंमत अशी कळायची नाही. दुधाची किंमत 37 रुपये दूध गेल्यावर माणसाला कळलं, पण जर्शीचं दूध वेगळं
आणि आई पाजते ते दूध वेगळं. त्या दुधाची ताकद एवढी आहे, नीट आहे का बेलवंडीकर, आईनं पाजलेल्या दुधात एवढी ताकद आहे, माणूस मेल्यानंतर त्याचं शरीर जाळलं जातं आणि या शरीराची माती होते. पण माती जरी शरीराची झाली तरी एक अवयव जिवंत राहतो आणि त्या अवयवाचं नाव आहे, त्याची राखच होत नाही. त्या अवयवाचं नाव हाड. त्याला अस्थी म्हणतात. अस्थी शरीराची माती होईल पण आईच्या दुधापासून तयार झालेल्या अस्थीचा भंग होत नाही. ही आईच्या दुधाची ताकद आहे. विठ्ठल बाकी सगळं दुनिया प्रेम करते हो, पण स्वार्थासाठीच प्रेम आहे. आता हे आम्ही रोज कीर्तन करतो, आम्हाला सुद्धा माणसं जवळ येऊन म्हणतात की महाराज काय कीर्तन करता, एक नंबर भाषा, रोज फिरता, रोज तुमची मजा, एक नंबर कीर्तन करता. पण तोंडावरती जे कौतुक केलं जातं त्याला स्तुती म्हणतात. नीट आहे का? तोंडावरती जे कौतुक केलं जातं त्याला स्तुती म्हणतात आणि पाठीमागं जे कौतुक करतात त्याला अस्तित्व म्हणतात. स्तुतीसाठी झटायचं नाही, अस्तित्वासाठी झटायचं. तोंडावर कोणी बी गोड म्हणतंच की. चांगला पकवाज वाजवला माणसं तोंडावर म्हणणार, तुमच्यासारखा वाजवणार नाही बरं का. पण पुढे गेल्यावर म्हणणार ना आलाय काय, ते त्याचं काय असतंय खरं. चांगलं गायन केलं माणसं म्हणणार एक नंबर गायन केलं, पण पुढे गेल्यावर चांगला गातो बरं का त्यो, पण अजून त्याला स्वराचं ज्ञान पक्क नाही, अजून त्याला तयारी करावं लागल. नावं ठेवणारी माणसं समाजात पावले भेटतात. म्हणून तोंडाव कौतुक करतं त्याला स्तुती म्हणतात आणि पाठीमागं कौतुक अस्तित्वच. पण पोराच्या तोंडावर सुद्धा कौतुकच आणि मागं सुद्धा कौतुकच. हे फक्त आईच करू शकते. लेकरू जरी समोर असलं त्याला चांगलंच म्हणणार आणि पाठीमागं जरी गेलं, माझा बाळू तसा खोडसार आहे बरं का, पण तसा शाळेत लय हुशार आहे आमचा पप्या, त्याच्या बुद्धीचा अंदाज येणार नाही बरं का, तसं आमचं पोरगं अभ्यास करत नाही हो, नाहीतर ती एकच नंबरनं पास झाला असतं. सगळ्या आयांचं पाठ झालेला फेमस डायलॉग आहे. आमचा पोरगा तसा लय हुशार आहे हो, पण अभ्यास करत नाही, नाहीतर तसा एक नंबरचा हुशार आहे. हा म्हणजे काय अवगुण आहे तरी सुद्धा त्याच्यावर पांघरून घालते आणि त्याचं कौतुक करते. विठ्ठल माणसं पुन्हा पुन्हा मिळत नसतात. ही घरातली माणसं एकदा निघून गेली ना, तुम्ही जग जिंका. मी नेहमी सांगतो, पैसा मिळवला म्हणजे तुम्ही श्रीमंत नाही, गाडी घेतली म्हणजे श्रीमंत नाही, बंगला बांधला म्हणजे श्रीमंत नाही, जमीन घेतली म्हणजे श्रीमंत नाही, अंगावर सोनं घातलं म्हणजे तुम्ही श्रीमंत नाही. तुम्ही श्रीमंत कधी? ज्या दिवशी तुमच्या घरातली आई हसताना दिसली आणि ज्या दिवशी तुमच्या घरातल्या बापाच्या चेहऱ्यावरती समाधान दिसलं, ओळखून जायचं जगातलं एक नंबरचं श्रीमंताचं घर आहे. एक नंबरचा श्रीमंत. बाप आनंदी दिसला पाहिजे आणि आईच्या चेहऱ्यावर हसूच दिसलं पाहिजे. आई बापाला दुःख देऊन माणसाचं कुठं पोट भरत असतं का? आई बापाला दुःख देणं म्हणजे साक्षात ईश्वराला ठेच पोहोचवणं आहे. विठ्ठल पितळे पितरांचे ऋण का? उपकार सांगतोय मी. जागा दिली, दूध दिलं, रक्त दिलं, दुधाची किंमत असं नाही. आता तिसरा एक उपकार केलाय तिनं, प्राण दिला, प्राणवायू. प्राणवायू एवढं सोपं नाही बरं का, त्याला इंग्लिशमध्ये ऑक्सिजन म्हणतात, O2. त्याचं गुणसूत्र आहे O2. प्राणवायू दिलाय आमच्या आईनं. प्राणवायू कुणी कुणाला देत नाही. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन कमी पडला, माणसांनी मंत्र्याला फोन लावला आणि पायरी ऑक्सिजन बेड मिळवला का नाही? हे सगळी जुनी माणसं आहेत. कोरोनाच्या काळात ना आपण वाचलेलो आहे. ऑक्सिजन बेड मिळत नव्हता म्हणून आमदाराचा वशिला लावायचा आणि बेडवर ऑक्सिजन लावायचा, पायरी. एवढी ऑक्सिजनची किंमत. पण आमच्या आईनं श्वास घेतला की त्यातला अर्धा श्वास आधी लेकराला आहे आणि मग अर्धा राहिलेला आईला आहे. प्राणवायू पुरवला 9 महिनं. तुम्ही कधी सोनोग्राफी करून बघा, MRI करून बघा विशाल बाबा. ते लहान लेकरू आईच्या गर्भात असतं का नाही, मल मूत्र ह्या सगळ्या गराड्यात ते लेकरू असतं, पण तसले जिवंत का राहतोय हो? आईचा उपकार आहे. आईनं जर त्याचा श्वासच बंद केला आणि श्वास नलिका जर ती नसलीच तर पोरगं जगल का? आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला श्वास पुरवून जिवंत ठेवलंय. आणि कोण म्हणतं तिला अक्कल नाही? तिला अक्कलच आहे. आणि अजून तिनं एक आमच्यावरती उपकार केला आहे. तिनं आम्हाला जन्माला घालताना स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही. स्वतःच्या जीवावर उदार झाली. 9 महिने पूर्ण झाले आणि आमच्या आईला ॲडमिट केलं. डॉक्टरनं सांगितलं, पाटलाला म्हणजे सासऱ्याला, पाटील साहेब क्रिटिकल सिच्युएशन, अवघड परिस्थिती आहे, पाणी कमी झाले आणि बाळ आडवं झाले. जर ऑपरेशनचा निर्णय लवकर घेतला नाही तर बाळ दगावण्याची शक्यता आहे. बाळ तरी दगावलं नाही तर सुनबाई तरी जातील. पाटलानं सांगितलं सुनबाई वाचवा बरं का, बाळ गेलं तरी चालेल. सासूनं सुद्धा तसंच सांगितलं, माझी सुनबाई वाचवा. आता पतीला प्रश्न विचारला. पती म्हणला, असं करा, माझी अर्धांगिनी वाचवा, जाऊ द्या बाळाचं. माझी अर्धांगिनी म्हणजे माझं लक्ष्मी आहे, कुंकू आहे, माझं सौभाग्यवती आहे माझी. आता हाच प्रश्न डॉक्टरनं आईला केला. आई, मी डॉक्टरच्या रूपात जरी तुमच्या पुढं असलो तरी, आता मी डॉक्टर असलो तरी आधी माणूस आहे आणि माणुसकीच्या नात्यानं तुम्हाला विचारतो, तुमचा जीव वाचू का लेकराचा? बघा, देव सुद्धा हा उपकार करू शकत नाही. श्रीराम परिवार नीट आहे का? डॉक्टरनं सांगितलं तुमचा जीव वाचू का लेकराचा? आईनं दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं, डॉक्टर साहेब, मी 5 वर्षाची असताना माझ्या म्हातारीनं मला गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली होती.
माझी आजी वारकरी होती, माझे आजोबा वारकरी होते, घरदार वारकरी होतं. त्या घरादाराची शपथ घेते आणि सगळ्याची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालल पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. हे अंतकरण फक्त आईचं आहे. विठ्ठल मग तुकोबांनी विचार केला, अशी माणसं मिळणं कठीण आहे. तो माणसाचं आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती टेन्शन घ्यायचं, किती रोज आपण स्वतःसाठी जगतोयच की, पण त्यांच्या प्रति कृतज्ञता कधी व्यक्त करायची. सगळ्या पुरुष मंडळीला माझा प्रश्न आहे, आत्तापर्यंत इथं बसलेल्या किती जणांनी गेल्यावर घरी आपल्या बापाला मिठी मारली, त्यांनी हात वर करा. आठवल का? अहो आठवणारच नाही. बापाला मिठी आम्ही कधी मारली नाही, पण बाप गेल्यावर फोटोला अगरबत्ती ओवाळल्याशिवाय आम्हाला दम निघाला नाही. ही सत्याची सत्यस्थिती आहे. सत्यस्थिती. गेल्यावर फोटो लावू नका, हार घालू नका, उदबत्ती सुद्धा वळू नका, पण जिवंत आहे तोपर्यंत तांब्या भरून पाणी द्या. माणसाचं आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. पुन्हा पुन्हा आयुष्य नसतं. गेल्यावर माणसं रडत्यात हो, पण फोटोत गेलेल्या माणसाला कळत नसतं आपल्या पाठीमागं काय चाललंय. आहे जिवंत तोपर्यंत त्यांचं मन जपा. किती दिवस जगायचंय, किती दिवस द्वेष करायचा, किती दिवस राग करायचं, किती दिवस भांडणं करायची, हे सगळे मतभेद विसरायचे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. आणि यांच्या पायावर जर आम्ही डोकं टेकवलं तर जगात काहीच आम्हाला कमी पडत नाही. माझी भाषा नाही. ते काय करतात, हे वरती गेलेले पूर्वज आज हा विधी झाला की आशीर्वादच देतात. कल्याण इच्छे